रायगडसह कोकण व महाराष्ट्रात संस्कृती व परंपरेचं वर्षानुवर्षे जतन करणाऱ्या दहीहंडी महोत्सवाचे वेध सर्वांनाच लागलेत। श्रावणात रक्षाबंधनानंतर येणाऱ्या दहीहंडी उत्सवाकरता पालीसह रायगड जिल्ह्यात गोविंद पथकांचा उत्साह शिगेला पोचला असून पुरुषांबरोबर महिलांच्या पथकांनीही जोरदार सरावाला सुरुवात केली आहे। यंदा दहीहंडीचा सण 16 ऑगस्ट रोजी असून यंदा पाली सुधागड दहीहंडीचा आगळा वेगळा व भव्य उत्सव जल्लोष पाहायला मिळणार आहे। मला वाटतं मी माझा जवळजवळ 26 वर्ष मी दहीहंडी मानतोय। 26 वर्ष झाली मला मी दहीहंडी मानतोय पालीमध्ये। मला म्हणजे ज्यावेळी मी 11 वर्ष राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष वगैरे काही होतो 3 वर्ष लागेल। त्याच्यानंतर खालचं संपूर्ण परिसर मैदानाच्या परिसरामध्ये ग्रीड टाकून घ्यावी लागेल। त्याच्यानंतर हे जे बॅनर्स आहेत ते संपूर्ण आपण सगळ्या बाजून बॅनर्स लावणार आहोत। स्टेज भव्य दिव्य 2 स्टेज असणार आहेत। एका स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतील, डान्सेस वगैरे हे वगैरे, आणि एका स्टेजवर आपण सगळे कार्यकर्ते बसणार। ही दहीहंडी जरी पाली शहरात होत असेल तरी ही दहीहंडी सुधागड तालुक्याची दहीहंडी असणार आहे। हे सगळ्या पदाधिकारी लक्षात घ्यावं। त्यामुळे सगळ्यांची उपस्थिती आपापल्या दहीहंड्या 2 वाजेपर्यंत आटपून 2:30पर्यंत आटपतात। त्या आटपल्यानंतर इकडे सगळ्यांनी हजेरी लावावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो। नमस्कार। सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि माननीय प्रकाशभाऊ देसाई या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते त्यांच्या संकल्पनेतून मागील कित्येक वर्ष म्हणजे जवळपास 22-25 वर्ष या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा होत आहे। त्याच संकल्पनेतून यावर्षी सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने 2,22,222 रुपयाची अतिशय मोठी अशी दहीहंडी या ठिकाणी सुधागडमध्ये त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी होत आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक गोविंदांना म्हणजे जर 7 थर त्यांनी जर का रचले तर त्यांना 10,000 रुपयाचं मानांकन या ठिकाणी देण्यात येणार आहे। या दहीहंडीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील नियोजन करण्यात येणार आहे। या ठिकाणी अशी सुसज्ज व्यवस्था माननीय प्रकाशभाऊ देसाई यांच्या प्रयत्नातून होत आहे। माननीय प्रकाशभाऊ देसाई यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षामध्ये विविध सांस्कृतिक आणि लोकोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।